नमस्कार डॉक्टर सर. बोला ना. प्रदीप जगताप पाटील बोलतोय, पत्रकार. हा बोला बोला. इकडं शिवना, सिल्लोड, भोकरदन या साईडला शेतकरी खूप आतुरतेमध्ये पावसाच्या. काय वाटतंय? 21 जून ते 30 मध्येच पाऊस आहे. 21 ला सुरुवात होणार आहे पाऊस. हो का? 19 ला वार बंद होईल बघा सगळं. हा का? हो. मग 21 पासून पाऊस सुरू होईल, मग सगळीकडेच येणार आहे. हो का? हो. पण दुष्काळ वगैरे नाही पडणार, पाऊस चांगलाच पडणार आहे. नाही, काय झालंय हे सरकारी हवामान यंत्रणेने ते काय तर समुद्रामध्ये एल-निनोचं काही ते दाखवलं वाटतं ना? हा दाखल तसं काही नाही. हे काय होतं 4-8 दिवस थोडं वारं सुटलं की लगेच हे बातम्या बदलते ते. हो ना, त्याच्याने काय शेतकरी संभ्रमात आहे आणि खूप संभ्रमात चिंतेत झाले. आहे. आणि त्याच्यात वारं सुटलं तर मी म्हणलो होतो ना आता 21 ला पाऊस सुरू होईल, तर त्याला 5-6 दिवस लागले थोडं. बरोबर आहे. मग आता 21 ला होणारच आहे बघा ना तुम्ही. 20 ला वातावरण चेंज होईल बघा. आता काय झालंय या परिसरामध्ये भोकरदन, शिवना, पिंपळगाव, रेणुकाई या परिसरामध्ये 90% मिरची लागवड आहे पूर्ण. हो ना. आणि ते पाण्याअभावी सुकू 3 दिवस लागली. वाट बघावंच लागेल म्हणून त्यांना आणखी. हो ना? आता सध्या ना 5 वर तिकडल्या भागात पडला आज पाऊस. हो का? हम्म. येतील अपडेट आता तुमच्याकडून आणि तुमच्या माध्यमातून, म्हणजे तुमच्या आणि अपडेटसाठी कसं असतंय माहितीये का, हा, बोला ना. दुष्काळ पडणार म्हणलं ना कसं असतंय तुम्हाला, मला पक्का आठवतंय. हा हा, महाराष्ट्रात कुठे एक थेंब पडत नाही. बरोबर आहे. जिथं जे पाऊस पडतंय ना समजा महाबळेश्वर, तिथं सुद्धा नसतंय. नाही, काय आता याच्यातून ते उलट सुलट बातम्यामुळे पण काय शेतकरी खूप चिंतेत चाललाय. हे काही काही ज्याचे त्याचे लॉजिक लावायला सुरुवात करतात लोक. काही म्हणतात की जांभळं जास्त आले की पाऊस पडत नाही. हा. उलट जांभळं जास्त आले पिकं चांगली येतात. तेच ना. नाही, छान. आता हे तुम्ही सांगितलं म्हटल्यावर निश्चितच तिकडनं बरेच जणांचे कॉल आले तुम्हाला की डग सरांसोबत संपर्क करा. काही म्हणत फक्त 3 दिवस वाट बघा म्हणा आता. बरं, म्हणजे 21 पर्यंत पावसाला सुरुवात होईल नाही का? हो. धन्यवाद साहेब, खूप खूप.